नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. बऱ्याच दिवसापासून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधला नाही. आज या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधतोय. गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कन्व्हर्टेड राऊंड असो, मुलाखतीसहचा जो राऊंड आहे तो नियुक्तीच्या संदर्भामध्ये ज्यांची निवड झाली, ज्यांची शिफारस झाली, अशा संदर्भामध्ये त्यांच्या नियुक्त्या कधी मिळतील या अनुषंगाने आपण बऱ्याच दिवसापासून अधिकारी वर्गांशी चर्चा करतोय. मात्र पूर्वी जसा प्रतिसाद मिळत होता तसा आता सध्याच्या स्थितीला अधिकारी वर्गांकडून त्यावर प्रतिसाद येत नव्हता. आणि कारण का तर जो काही निवड यादी, पहिली निवड यादी 25 फेब्रुवारीला लागली, त्यानंतर काही मुलांची त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन झालं, समुपदेशन झालं. त्यानंतर ज्या ज्या जिल्हा परिषदला किंवा ज्या ज्या आस्थापनावर त्या ठिकाणी प्रशासक किंवा जिल्हा परिषदला CEO यांची मजबूत पकड होती, त्या ठिकाणी अतिरिक्त समायोजन, अशा या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी ज्यांचं नियोजन होतं अशा ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र उर्वरित ज्या काही नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या देण्याच्या दरम्यानच्या टाईमला देशामध्ये आदर्श लोकसभेची आचारसंहिता लागू झाली, निवडणुका सुरू झाल्या. त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त स्तर व शालेय शिक्षण विभागाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुम्हाला सांगितलं की विशेष परवानगी मिळण्यासाठी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तो जो प्रस्ताव पाठवलेला होता त्या प्रस्तावाला काही दिवस कालावधी लागणं अपेक्षित होतं. अधिकारी वर्गांशी चर्चा केली तेव्हा पूर्वी मंत्रालय स्तरातील अधिकारी सांगितले की या प्रस्तावाला 10 दिवस लागतील परवानगी मिळण्यासाठी. मात्र प्रस्ताव पाठवून 20 दिवस 25 दिवसच्या आसपास ओलांडून गेलेले होते. तो प्रस्ताव त्या ठिकाणी जो काही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं त्या प्रस्तावाला प्रतिसाद किंवा उत्तर, रिप्लाय येणं अपेक्षित होतं, ते आलं नाही. मात्र काल उशिरापर्यंत त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा रिप्लाय त्या प्रस्तावाला आलेला होता. त्या प्रस्तावामध्ये अनेक विषय होते. डिपेंड करते निवडणूक आयोग कोण्या मागणीला त्या ठिकाणी रिप्लाय देते. तर आतापर्यंत अभियोग्यताधारकाच्या दृष्टिकोनातून ज्याची निवड झाली यांच्यासाठी एक चांगली बाब किंवा आनंदाची बाब आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद त्या निवड झालेल्या, नियुक्त्या झालेल्या शिक्षकांसाठी त्या ठिकाणी आहेत. काल प्रतिसाद देताना निवडणूक आयोगाकडनं अभियोग्यताधारक ज्यांची शिक्षक म्हणून निवड झाली अशा शिक्षकांची DV म्हणा किंवा मग त्यांचं समुपदेशन म्हणा, नियुक्त्या म्हणा, हे देण्यामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. द्यायला काही हरकत नाही असं त्या ठिकाणी काल निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे. तर हे कधी देऊ शकतात? तर या बाबी त्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका, त्या जिल्ह्यातील निवडणुका झाल्याच्या नंतर तिथली उचित कार्यवाही करायला काही हरकत नाही असं त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं प्रतिसाद दिलेला आहे. अर्थात काय तर ज्या ज्या जिल्हा परिषदच्या, ज्या ज्या आस्थापनेच्या, ज्या ज्या नपा असो, मनपा असो, खाजगी संस्था असो, आस्थापना असो, तिथली जर लोकसभेची मतदान झालेली असेल तर त्या ठिकाणी पुढील उचित कार्यवाही करून त्या शिक्षकांना नियुक्त्या द्यायला काही हरकत नाही अशा आशयाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मग सर कन्व्हर्टेड राऊंडचं काय झालं, त्याचा प्रस्तावामध्ये उत्तर आलं नाही का, तर सोबतच विथ इंटरव्ह्यूचं काय झालं, तर त्याला प्रतिसाद नाही आहे का? तर मित्रांनो, डिपेंड करते केंद्रीय निवडणूक आयोगावर. काही कोर्टाचे त्या ठिकाणी संदर्भ देऊन या निवड झालेल्या शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यास हरकत नसावी असं त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. मात्र या शिक्षकांच्या कन्व्हर्टेड राऊंड, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड कधी लागतील? तर मित्रांनो, या मेच्या नंतर किंवा जून
च्या आसपास किंवा जूनच्या दरम्यानच्या काळामध्ये जसंही राज्यातल्या निवडणुका पूर्णपणे संपतील किंवा निकाल लागेल 4 जून यानंतरच या कन्व्हर्टेड किंवा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड या लागू शकतात. मग हे राऊंड अगोदर कोणते लागतील त्याच्यामध्ये, तर विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेड राऊंड हे दोन्हीही एकदाच लागतील सध्याच्या स्थितीला. ही परिस्थिती बघताना मग त्याला पुन्हा अजून पसंतीक्रम द्यावं लागतील का, तर त्याच्यामध्ये अजून असाच वेळ जाईल का, तर असा वेळ जाणार नाही. त्याला पसंतीक्रम देण्याची गरज लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण पसंतीक्रम दिलेले आहेत. पसंतीक्रम दिल्याच्या नंतर त्याला फिल्टर लावले जाते. ज्याची निवड झालेली आहे त्यांना ते पसंतीक्रम म्हणजे ते जे काही आस्थापना असतात त्या आस्थापना तिथून उडून जातील ज्यांची निवड झाली त्यांची, आणि ज्यांची निवड खालच्या वर्गाला झाली वरच्या वर्गासाठी पात्र असतील तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्या त्या पसंतीक्रम तसेच राहतील. म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये पसंतीक्रम देण्याची गरज नाही कन्व्हर्टेड आणि विथ राऊंडला. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील तसं किती वेळ गेला, तर ह्या वेळ टाळण्यासाठी विलंब टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने त्याला प्रतिसाद देऊन उत्तर देऊन ही प्रक्रिया सुरू करायला हरकत नव्हती, करायला पाहिजे होती. हे तुमच्या आणि माझ्या मनातले प्रश्न आहेत. मात्र मित्रांनो कसं असते, शेवटी निवडणूक आयोग आहे, त्यांच्याही काही मर्यादा असतात. त्यांच्यासमोर आपण आपल्या मागण्या रेटू शकत नाही किंवा आपली मजल ही कुठपर्यंत असते, एकतर मंत्रालयापर्यंत किंवा शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत. आता हे संवैधानिक बॉडी असल्यामुळे निवडणूक आयोग तर त्यांच्या काही संहिता आहेत, त्याच्यामध्ये बसतील अशा त्या प्रत्येक गोष्टी पडताळूनच तिथे त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा कारणानं त्या ठिकाणी विशेष जी काही कन्व्हर्टेड राऊंडला विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला परवानगी द्यायला अपेक्षित होती त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेली नाही. मात्र एक सांगतो मित्रांनो, ही प्रक्रिया जरी निकाल लागल्याच्या नंतर होत असली तरी त्याच्यानंतर आत्ता सध्याच्या स्थितीला आपण काय करू शकतो, अधिकारी वर्गांना प्रतिसाद, मेसेज, कॉल्स या माध्यमातून किंवा मग प्रत्यक्ष भेटून काही निवेदनं वगैरे, तर या गोष्टी केलो तर अक्षरशः आचारसंहिता संपल्या त्या मेरिट्सची यादी जे काही आहेत कन्व्हर्टेड राऊंडच्या उर्वरित भरतीच्या, तर ते लागायला उशीर होणार नाही. आता एवढा कालावधी आहेच, एवढा कालावधी जाणारच आहे, मी भावना समजू शकतो, पण एवढा कालावधी जाणारच आहे. तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर नसावं आणि आपण मनाला लावून घेण्याचीही त्या ठिकाणी काही हरकत नाही आहे किंवा लावून घेऊ नये, कारण ही आदर्श आचारसंहिता आहे लोकसभेची, तर त्या ठिकाणी काही गोष्टी समजूनही घ्यायला हवेत. तुमच्या भावना समजू शकतो पण पर्याय नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो हे झालं काल न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत उशिरापर्यंत. शिक्षण आयुक्त कार्यालयातून अपडेट असलेलं असं न्यूज बुलेटिन त्या माध्यमातून यथोचित त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सध्याच्या स्थितीला काय अपडेट आहे ते सांगण्यात आलेलं आहे. मात्र त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडच्या संदर्भामध्ये असं काही उल्लेख केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त निवड झालेल्या शिफारस केलेल्या शिक्षकांच्या संदर्भात डॉक्युमेंटेशन आणि त्यांची नियुक्ती या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर मग उर्वरित शिक्षक भरतीचं काय, रयतच्या संदर्भामध्ये काय, प्रलंबित असलेल्या 2017च्या शिक्षक भरतीचं काय, तर असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नाला उत्तरं आता निकाल लागल्याच्या नंतरच मिळणार आहेत. प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊनच त्या ठिकाणी योग्य तो पाठपुरावा करण्याची गरज आहे. आता सहज काही होणार नाही, पाठपुरावा केल्याशिवाय त्या ठिकाणी काही आपल्या हाती यश लागणार नाही. आणि हा पाठपुरावा सध्याच्या स्थितीला आपण वेगळ्या माध्यमातून करतोय, मात्र येणाऱ्या काळामध्ये हा पाठपुरावा खूप वेगळ्या पद्धतीनं आणि एकदम व्हॅलिड त्या ठिकाणी रिझल्ट येईल अशा पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळं ही थोडासा कालावधी निवडणुकीचा आचारसंहितेचा जाऊ द्या
त्यामध्ये जे काही आपल्याला विधायक करता येईल ते आपापल्या पद्धतीनं आपण करू. मी माझ्या पद्धतीनं करतोय, तुम्ही आपल्या पद्धतीनं करा, जेणेकरून निवडणूक जे काही आचारसंहिता आहे ती संपताच त्या ठिकाणी आपल्या जे काही प्रलंबित याद्या आहेत ते तात्काळ लावण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. अधिकारी वर्गांशी आपण मेलच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून किंवा निवेदन देण्याच्या माध्यमातून आपण त्यांना त्या पद्धतीनं अवगत करावं की जेणेकरून आपली जी काही मेरिट लिस्ट आहे ते लावण्यासाठी ती प्रयत्न सुरू असावेत आपले, जेणेकरून आचारसंहिता संपल्या कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा एकदाच तात्काळ लागला पाहिजे. 9 ते 12ची यादी असो, त्याच्यामध्ये मग 10% जागा असो. आणि मित्रांनो, तुम्हाला यापूर्वी सांगितलं की राज्यामध्ये थर्ड टेटसुद्धा होणार आहे. तर त्यापूर्वी या सगळ्या प्रलंबित गोष्टी आहेत ते क्लिअर होऊन नवीन टेटच्या ज्या काही रिक्त पदं आहेत, जागा आहेत, ते जाहिरात अगोदर देऊन नंतर टेट घेण्यात यावी, अशा आशयाचे त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला निवडणूक संपल्या आचारसंहिता संपल्या या गोष्टीवर काम करावं लागेल. यापेक्षा अजून काही आपले वेगळे प्रश्न असतील तर आपण कमेंट्समध्ये नक्कीच टाकावेत. आणि संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा. आणि जमलं तर सायंकाळी किंवा 9 वाजता आपल्या मनातील काही प्रश्न असतील तर मी नक्की लाईव्ह येईल. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय.